पुन्हा विरोधक आक्रमक. अमित शहांच्या गैरहजेरी विरोधात विरोधकांचं आंदोलन. मोदी शहा संसदेतून गायब का? विरोधकांचा बॅनरबाजीतून सवाल. अधिवेशनाचा तिसरा आठवडाही वादळी होण्याची शक्यता. पंतप्रधान नरेंद्र मोदी शहा संसदेत यायला का घाबरतात? अधिवेशन सुरू होऊन 2 आठवडे झाले तरी फिरकलेच नाहीत. खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल. सभागृहात शहांच्या राजीनाम्याची मागणी कायम ठेवणार असल्याचं स्पष्ट. परीक्षांवरील गैरव्यवहाराचे देशभरात 178 खटले 2 दशकांपासून प्रलंबित. प्रकरणांचा तपास पूर्ण होऊनही कोर्टात अद्याप सुनावणी नाही. सीबीआय आता हायकोर्टाचे दरवाजे ठोठावणार. संविधानाविरोधात हत्यार म्हणून सीजेपी आंदोलनाचा वापर. विद्यार्थी आंदोलनाला राजकीयदृष्ट्या पाहू नका. आरएसएसचे सहकार्यवाह अतुल लिमये यांचं विधान. आंदोलनाला देशविरोधी म्हणणं संविधानाचा अपमान. संजय राऊतांचा अतुल लिमयेंवर घणाघात. सहकार्यवाह लिमयेंचं विधान भागवतांना मान्य आहे का? राऊतांचा सवाल. भाजप नेते ब्रिजभूषण सिंग यांना मोठा दिलासा. महिला कुस्तीपटू लैंगिक शोषण आरोप प्रकरणात ब्रिजभूषण सिंग यांची कोर्टाकडून निर्दोष मुक्तता. दिल्लीच्या रावजेविनी कोर्टाचा निर्णय. भंडाऱ्यात आजपासून मंडल यात्रेचा शुभारंभ होणार. ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेची मागणी. पहिल्या दिवशी विजय वडेट्टीवार राहणार उपस्थित. खड्डेमुक्त नाशिक शहरासाठी राष्ट्रवादीचं मुख्यमंत्री फडणवीसांना साकडं. छगन भुजबळांना पालकमंत्री करण्याची विनंती. शहरातील राष्ट्रवादीच्या बॅनरची जोरदार चर्चा. कोणी पालकमंत्री झाल्यानं शहर खड्डेमुक्त होणार असतील तर मुख्यमंत्र्यांनी विचार करावा. नाशिकमधील राष्ट्रवादीच्या बॅनरवर संजय राऊतांची प्रतिक्रिया. भिवंडीत खड्ड्यांनी घेतला 46 वर्षाच्या महिलेचा बळी. दुचाकी घसरून रस्त्यावर पडल्यानंतर महिलेला ट्रकनं चिरडलं. बीएमसीच्या विद्यार्थ्यांची वरळीच्या नेहरू सेंटरला मोफत सहल. महापालिकेकडून 87 लाखांचं कंत्राट दिल्यानं सहल निघण्याआधीच वाद. निविदेची अट शिथिल केल्यानं विरोधक आक्रमक. पुण्यात सीओपी कॉलेज विरोधात अभाविपचं आंदोलन. फी वाढीच्या मुद्द्यावरून कॉलेज विरोधात आक्रमक. विद्यार्थ्यांना विश्वासात न घेता फी वाढ केल्याचा आरोप. राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्यापासून कर्जमाफीचे पैसे येणार. 16,94,000 शेतकऱ्यांना मिळणार लाभ. तर आयकर भरणारे 94,000 शेतकरी कर्जमाफीतून अपात्र झाल्याची सूत्रांची माहिती. जुलैमधील दमदार पावसामुळे मुंबईवरील पाणी संकट टळलं. 7ही धरणातील पाणीसाठा पोहोचला 90%. 4 धरणं तुडुंब. उर्वरित 3ही भरण्याच्या मार्गावर. राज्यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, साताऱ्याला पावसाचा येलो अलर्ट. भंडारा, गोंदिया, चंद्रपूरमध्ये इशारा. तर आजपासून पावसाचा जोर ओसरणार असल्याचा अंदाज.